नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट अविनाश भावसार सर. 40 वर्षांचा अनुभव, माझ्यामध्ये याच्यापेक्षा वेगळी ओळख त्यांची काही द्यायला नको, पण असं आहे की अनेक कमर्शियल प्रोजेक्ट असतील, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, अशा अनेक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओवर त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. इतका मोठा अनुभव जेव्हा पाठीशी असतो तेव्हा खरंच जे येणारे तरुण आर्किटेक्ट असतात या फील्डमध्ये, इंजिनियर्स असतात, त्यांना ऐकण्यासारखं, यांच्याकडनं त्यांच्या अनुभवांमधून शिकण्यासारखं खूप काही गोष्टी असतात. आणि हाच बिल्ड आयकॉनचा उपक्रम आहे की तुमच्यासारख्या तज्ज्ञ लोकांकडून या नवीन येणाऱ्या मुलांना काहीतरी शिकता यावं, या चर्चेतून काही सकारात्मक गोष्टी याव्यात, हीच या बिल्ड आयकॉन मागची भूमिका आहे. अच्छा, सो आपलं स्वागत आहे अर्थात. आणि गप्पांना सुरुवात तिथून करणारे 40 वर्षांपूर्वीपासून, पिक्चर मध्ये म्हणतात 40 साल पहिले की बात आहे, तसं एकदा मला आधी विचारायचंय, ते म्हणजे तुमचं शालेय जीवन, कॉलेज कुठलं होतं जिथून आपण आर्किटेक्ट पूर्ण केलेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्किटेक्ट व्हावं हे कुणामुळे वाटलं, कुणाचं इन्स्पिरेशन होतं का, मित्र म्हणाले म्हणून का, काय होतं ती सगळी स्टोरी, ती पण आम्हाला ऐकायची, काय सांगा. अच्छा. बेसिकली मी शाळेत 10वी पर्यंत धुळ्यातच होतो. अच्छा. 10वी पर्यंत धुळ्यात असताना थोडंसं मुंबईला आमच्या घरातले माझे मेवणे आर्किटेक्ट, माझा भाचा आर्किटेक्ट, मामे भाऊ आर्किटेक्ट, आमच्या घरात त्यावेळेला सिनियर मोस्ट 6 आर्किटेक्ट होते. आणि मेवणेच असल्यामुळे त्यांचं इन्स्पिरेशन आम्हाला मिळायचंच की, आणि ते वेल डू एकदम चांगले होते मुंबईमध्ये. मग त्यांनी सांगितलं की तू आम्ही आर्किटेक्चरला ऍडमिशन घेता येईल. मग मी 11वी-12वी साठी मुंबईत आलो. बरोबर. मग मी 11वी-12वी ठाणा कॉलेजला होतो. अच्छा. ठाणा कॉलेजला मी 11वी-12वीचं एज्युकेशन. त्यावेळेला माझ्याबरोबर जितेंद्र आव्हाड माझा खास मित्र होता, जो माझा क्लासमेट होता. जितेंद्र आव्हाड ठाणा कॉलेजला. आम्ही ते चेन्नई कोळेवाले सोबतच असायचो कायम गप्पा मारायला. मग 12वी नंतर मात्र जितेंद्रचं फील्ड बदललं आणि माझं फील्ड मी आर्किटेक्चरला गेलो. बरोबर. आर्किटेक्चरला आमच्या घरात पहिल्यापासूनच आर्किटेक्चर वारसा होते. माझे वडील कॉन्ट्रॅक्टर होते, आमचा ट्रकचा बिझनेस होता, आणि 4 मेवणे, मावस भाऊ, असे सगळे आर्किटेक्ट होते. म्हणून मला आर्किटेक्चर थोडासा कुतूहल वाटलं. त्यावेळेला खूप समजत नव्हतं, पण 1980 साली ऍडमिशन घेतली. बरोबर. त्यावेळेला बांद्रा स्कूल ऑफ आर्किटेक्चर असं त्या कॉलेजचं नाव. तसं मुंबईमध्ये त्यावेळेला 3 कॉलेज होते, जे अकॅडमी आणि बांद्रा. बरोबर. तर मला ऍडमिशन बांद्रामध्ये मिळाली आणि बांद्रामधनं मी 5 वर्ष आमचं केलं. 80 ते 85 साली मी पासआउट झालो. बरोबर. आम्ही पासआउट होतो ना, कॉलेजचं नाव रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर झालं होतं. अच्छा. 4th इयर पर्यंत बांद्रा स्कूल ऑफ आर्किटेक्चर. शेवटच्या वर्षाला रहेजाचं नाव दिलं गेलं. 2 कॉलेजमध्ये तुम्ही शिकला कॉलेजचे नाव बदलून ते नाव झालं. त्याच्यामुळे त्याला आम्ही कुठून पास आउट होतो, LS रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर म्हणून झाला. हा होता तिथपर्यंतचा प्रवास. पण मग याच्या पुढचा प्रवास आणखीन एक मला विचारायचं, म्हणजे इतकी मोठी आर्किटेक्ट फॅमिलीच असल्यासारखी असे तुम्ही, तर ती होती बॅकग्राऊंड. तर मग पहिल्या प्रोजेक्ट साठी तुम्ही आधी कुठे सर्व्हिस वगैरे केलीत का थेट कन्सल्टन्सी मध्ये उतरला? मी कॉलेजला असताना सर्व्हिस करायचो. अच्छा. हा, आमच्याकडे कंपल्सरी होतं की 2nd इयर पासून तुम्हाला जॉब करावा लागेल. बरं. मग मुंबईत? तर मुंबईमध्ये मी, माझे मेवण्यांचं ऑफिस होतं, त्याच ऑफिसमध्ये मी कामाला होतो. व्हेरी गुड. शेवटचे 2 वर्ष मी पट्टेकरांसह ठाण्याला आहे. बरं. त्या फर्म मध्ये मी काम केलं. क्या बात आहे. 2 वर्ष पट्टेकरांकडे केलं आणि 2 वर्ष मेवण्यांकडे काम केलं. अच्छा. असे 4 वर्ष मी फर्स्ट इयर मात्र जॉब केला नाही. बरोबर. त्यावेळेला नवीन होतं, त्याच्यामुळे काही नाही. जॉब करायचा पर्पज असा की मुंबईमध्ये राहायचं म्हणजे खर्च खूप असायचा. तर घरून येणारे पैसे त्यावेळेला ती लिमिटेड असायचे. बरोबर. 500 रुपये महिना यायचा आम्हाला. त्याच्यामध्ये जेवण, खावण, जाणं येणं, रेल्वेचा पास, असं सगळं काही करावं लागायचं. बरोबर. आणि मग इतर खर्च बघायसाठी आपल्याला आम्ही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेला जॉब हा जरी पैसे कमायचा असेल तरी आम्हाला शिकायला मिळायचं खूप, हे महत्वाचं, हा खूप मोठा. पण हे थोडंसं आम्हाला त्यावेळेला कसं आम्ही अगदी मुलं होते म्हणून काही कळत नव्हतं. परंतु शेवटचे 2 वर्ष कळलं की नाही, आपण इथे काम केलं आणि याचा आपल्याला अनुभव चांगला मिळाला, आणि म्हणून आम्ही तो जॉब केला. आणि पण मग मुंबई पासून मग पुन्हा उलटा धुळ्याचा प्रवास कसा होता? की जेव्हा मूळचा मी धुळ्याचा, वडील इथे, आणि वडिलांचं एज जरा जास्त होतं. मग वडिलांकडे कोणीतरी यायलाच पाहिजे. माझा मोठा भाऊ पण आर्किटेक्ट, तो अकॅडमीचा स्टुडंट. मग तो माझ्यापेक्षा 2 वर्ष सिनियर. मग तो आला, मग धुळ्याला आले, आणि वडिलांचं कोणतरी पाहिजे. फक्त मुंबई मोठ्या सिटीचं क्रेज काय, मोठ्या सिटीत आपण काही करू शकतो. आपल्या गावाचा क्रेज पाहिजे, आपल्या गावाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, आपल्या गावात आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. हा या उद्देशाबरोबर आई वडिलांसोबत राहणे.
बरोबर. हा आमचा सगळ्यात मोठा उद्देश असेल तर आई वडिलांच्या सोबत राहणे. भले आपल्या चटणी भाकरी मिळाली चालेल, पण आपल्या घरी वडिलांसोबत राहायचं. म्हणून मग तुम्ही पुन्हा आणि म्हणून आम्ही, आणि कसं आहे की मला मोठ्या 6 बहिणी. अच्छा. 6 बहिणीनंतर माझा मोठा भाऊ 7वा आणि मी 8वा. म्हणजे जेव्हा मी पासआउट झालो त्यावेळेला रिटायरमेंटच्या याच्यात आले होते रोल. आणि मग अशा वेळेला मी मुंबईला जायचं आणि त्यांना इथे ठेवायचं, हे काय आमच्या बुद्धीला दोघांनाही पटलं नाही. बरोबर. मग आम्ही मला आपल्या चटणी भाकरीमध्ये आपण खाऊ इथे आणि आपल्या पद्धतीने आपलं गाव करूया. बरोबर. त्यावेळेला धुळ्यामध्ये बेलपाटक आर्किटेक्ट, सिनियर मोस्ट आर्किटेक्ट, ज्यांच्या विचारांनी आम्ही चालतो आज, त्यांच्या अनुकरण करतो असं म्हटलं तरी चालेल त्यांचं. आणि त्यांच्या विचारांनी आम्ही आमचा बिझनेस सुरू केला. कसं करायचं काय नाही, त्यांच्याकडे आम्ही अक्षरशः ऑफिसमध्ये बसून जायचं, घरावर बसून राहायचो, बरेच दिवस बसायचो, काय काम करायचं काय ते सगळं शिकवायचे. आणि त्या हिशोबाने मग आम्ही आमचा बिझनेस, मी माझं ऑफिस 1986 ला चालू केलं. 85 ला पासआउट झाला, 14 ऑगस्ट 1986 ला सुरू केलं. बेलपाटक सर पण याच कॉलेजचे विद्यार्थी कारण फॉर्च्युनेटली कालच त्यांचा इंटरव्ह्यू झाला, त्यामुळं आपण इंडस्ट्रीतल्या रिलेटेड प्रश्नाकडे घेऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता इतके वर्ष म्हणजे 40 वर्ष आपण म्हणलं आणि इतक्या व्हेरियस प्रोजेक्टवर काम केले, तर यातला एक मात्र समान धागा आहे दुर्दैवानं, ते म्हणजे अनस्किल्ड लेबर, की त्यांच्याकडूनच आजही, पूर्वी पण काम होत होतं आजही काम होतं, तर त्या अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण असू शकतं. तर त्याबद्दल काय सांगाल, किंवा कशा पद्धतीनं तो धोका आपण टाळता येऊ शकतो या फील्डमध्ये? बरेचसे आता धोके तर खूपच आहेत याच्यात काम करताना. आणि इन्शुरन्स फॅक्टर हा आता हल्ली, पूर्वी नव्हता, पण हल्ली आता सगळ्या लेबर्सचा इन्शुरन्स आता एक साईट आहे पर्टिक्युलरली, तर तुम्ही साईटच्या सगळ्या लोकांचा एक कॉमन इन्शुरन्स काढू शकता. अशी एक स्कीम गव्हर्नमेंटची आहे, तिचा फायदा आपण घेता आला पाहिजे. गव्हर्नमेंट अनेक स्कीम काढतात, पैकी ही एक आहे. पूर्वी आम्ही जेव्हा सुरुवातीला करायचो तेव्हा हा नव्हता. बरोबर. पण त्या अनस्किल्ड लेबरला स्किल्ड करण्यासाठी आपण काही करू शकतो का, किंवा कशा पद्धतीने आपण त्यांना जबाबदारी आजही करतोय अनस्किल्डला स्किल करायसाठी? तेव्हा तर करतोच होतो, आजही करतोय. प्रत्येक मजुराला आम्हाला सांगावं लागायचं की अरे असं कर असं कर, हा कॉलम कसा ठेवायचा, वीट उभी ठेवायची गाडी उठायची, हे देखील आम्हाला शिकवावं लागायचं. बरोबर. आणि सुरुवातीला थोडस कष्ट करायला लागायचे, मग नंतर त्यांना कळलं की कसं केलं पाहिजे काय. बरोबर. आता हल्ली आहेत बरेचसे स्किल. सुरुवातीला मात्र सगळ्यांना खूप हे करायला की अक्षरशः खड्डं कसं खोदायचं, डबर कसा ठेवायचा. त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याकडे डबर कामाची UCR बेसिस ज्याला म्हणतो ती कामं व्हायची. RCC नंतर सुरू झाली. बरोबर. तर ते कसं ठेवायचं, दगड असा ठेवायचा असा ठेवायचं हे पण शिकवावं लागायचं. बरोबर. मॉर्टर कसं करायचं, त्या काळामध्ये सिमेंट नव्हतं, सिमेंट मिळायचं नाही अंतुलेच्या काळामध्ये, त्यावेळेला आम्हाला चुन्यामध्ये काम करावं लागायचं. बरोबर. स्लॅबला सिमेंट मिळालं नाही तर आम्हाला सागोल ही वस्तू होती, त्यावेळेला सागोल आम्हाला कळलं की सिमेंटला सबस्टिट्यूट सागोल आहे. बरं. त्याची स्लॅब टाकली आम्ही त्या काळात. अच्छा, बापरे. अशी देखील सागोल मध्ये करायचं म्हणजे आम्हाला काही कॉलेजमध्ये काही शिकवलं नाही, अनुभव होता. बरोबर. गेलं म्हणजे हा एकीकडे अनुभव आहे, किंवा हा एकीकडे तुम्ही पर्याय काढलेला होता, आणि एकीकडे आता हे बदलतं तंत्रज्ञान आहे, जेव्हा की तुम्ही हाताने ड्रॉइंग वगैरे करत होता, आणि आता तुमच्या समोर ही जी तरुण मुलं येत असेल ती काही मिनिटांमध्ये तुम्हाला ते ड्रॉइंग तुम्हाला जसं हवं तसं काढून देत असेल, तर मग अशी वाटलं नाही का की आता ह्याच्यात पुढे काहीतरी आपण शिकावं, किंवा तुम्ही काय शिकलात, अडॉप्ट केलं ही टेक्नॉलॉजी? जरी नवीन टेक्नॉलॉजी आली तरी प्लॅनिंग हाय, कॉम्प्युटर प्लॅन देत नाही. आपल्याला काय वाटतं की बटन दाबलं आणि प्लॅन येतो, नाही, असं नाहीये. आपल्याला शेवटी आपला ब्रेन, आम्हाला कुठलाही प्लॅन काय असेल पहिल्यांदा एक पेन्सिल आणि कागद घ्यावा लागतो, प्लॅन आमच्या हाताने आम्हाला वर्कआउट करावा लागतो. बरोबर. आणि मगच आम्ही तो कॉम्प्युटर करू शकतो, कारण आम्ही कॉम्प्युटर शिकलो नाही. आम्ही शिकलो मॅन्युअली शिकलो, त्याच्यामुळे आम्हाला सवय तीच आहे. तर आम्ही आजही हातानेच प्लॅन तयार करतो आणि त्याच पद्धतीने करतो. कॉम्प्युटरला ब्रेन नाही, कॉम्प्युटर फक्त अनुकरण करू शकतो, छान प्रेझेंटेशन करू शकेल. प्लॅन करताना जरी आर्किटेक्ट त्या कॉम्प्युटर पीसीवर बसला तरी त्याच्या डोक्याने त्याला इमॅजिन करून त्याचा प्लॅन इन्कॉर्पोरेट करावा. बरोबर. फक्त एवढंच आहे की पूर्वी आम्हाला जे वेळ लागायचा तो आता फास्ट झाला. बरोबर. दुसरं प्रेझेंटेशन सुंदर व्हायला लागलं. क्लायंटला तुम्ही सांगू शकता आता कसं होणार आहे. प्रेझेंटेशन हे फार महत्वाचं आहे, आणि प्रेझेंटेशन लोकांना कसं आहे की प्लॅन अजून इतकं लवकर समजत नाही, ते आले की सांगता अच्छा ठीक आहे हा प्लॅन आहे का साहेब, ही बिल्डिंग कशी दिसेल ते दाखवा. पहिल्या दिवशी हा प्रश्न विचारता, आम्हाला हसू येतं, पण आता नाहीलाच आम्ही सांगतो थांबा सगळं उद्या प्लॅन फायनल उद्या मग दाखव वगैरे असं सांगावं लागतं. बरोबर. ऐकता मग लोक. आता तुम्ही रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा तिन्ही प्रकारचे प्रोजेक्ट केले, त्यातल्या रेसिडेन्शियल पार्टवर येऊया की रेसिडेन्शियल करताना बऱ्याचदा क्लायंटचं, कस्टमरचं बजेट कमी असतं,
आणि तो तुम्हाला सतत इन्सिस्ट करत असतो की माझ्या एवढंच बजेट आहे, यानुसार आता घर बांधा. तर तेव्हा मग ती कशी ऍडजस्टमेंट तुम्ही करता किंवा काय त्याला सोल्युशन मार्ग सांगाल तुम्ही? जेवढा बिल्डअप एरिया कमी करता येईल तेवढा एक तर करायचा प्रयत्न होतो. पण तरी देखील लोक काय की पहिल्याला सांगतात माझ्याकडे खूप पैसे, त्यांना वाटतं लोकांना वाटतं एवढे पैसे म्हणजे भरपूर आहेत असं वाटतं, पण ते बिल्डिंगांना बऱ्यापैकी जास्त लागत असतात. बरोबर. मग फिनिशिंग आयटम मध्ये खूपच कमतरता करावी लागते. बरोबर. पूर्वीच्या वेळी तर असं समजा की 95% घरांना रंग मारला जायचा नाही. प्लास्टरिंग नंतर करायचं, रंग नंतर लावायचा. कोणी कोणी न टाईल्स लावता देखील घरात राहायला घेऊन गेलेले, असे देखील पैसे संपले म्हणून, पैसे कमी पडले म्हणून. तर अशा जेवढं पण आम्ही देखील इकॉनॉमिकल करायचा खूप प्रयत्न करायचो, असं नाही. पण हे करताना शेवटी काही मार आमच्या फीवर यायचा, पण आम्ही ते सहन करायचो. बरोबर. दुसरं हे एकीकडे ट्रॅडिशनल प्रोजेक्ट होते आणि एकीकडे स्टेडियम सारखा प्रोजेक्ट तुम्ही कम्प्लीट केला. तर तो प्रोजेक्ट जेव्हा घेतलात तेव्हा असं काही आव्हान किंवा असं काही वेगळं वाटलं की अरे आता काहीतरी नवीन करायचंय, हे तर आपलं रेग्युलर प्रॅक्टिस नाहीये, तर तो कसा होता अनुभव? नाही, खूपच सुंदर आहे. आणि आर्किटेक्ट असा असतो की ज्याला रोज नवीन काही करायची हौस असते, तरच तो आर्किटेक्ट राहील. त्याला रोज नवीन काहीतरी केलंच पाहिजे. त्याच्या डोक्यात इनोव्हेटिव्ह आयडिया, ज्या कल्पना आहे या बाहेर आल्या पाहिजे. आणि त्या येण्यासाठी आम्हाला जे काही करता येईल. आणि हा स्टेडियमचा प्रोजेक्ट जरी माझा एकट्याचा नव्हता, त्याच्यामध्ये आम्ही आणि मुथा आम्ही तिघं पार्टनर होतो, आणि तिघांचं मिळून आम्ही तसं वर डिव्हायडेशन केलं होतं आम्ही, परंतु प्लॅनिंग करताना आम्ही तिघं सोबतच बसायचो. इतर आमचे ऑलरेडी स्टाफ होते दुसरे, त्यांना ते देखील आर्किटेक्ट, त्यांना सगळ्यांना इनकॉर्पोरेट करून आणि मग हा जॉईंटली केलेला प्रोजेक्ट. हा एका माणसाचा नाही हे प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये अनेक लोकांचे त्याच्यात मेहनत आहे. दुसरं आणखीन एक असं आहे, आता तुम्ही धुळ्याबद्दल सांगितलं, ज्या प्रेमासाठी, म्हणजे खरं तर आई वडिलांच्या प्रेमासाठी तुम्ही इकडे आलात, इथलेच तुम्ही मूळचे आहात. तर मग इथल्या विकासाचं विजन असं जर एक विचारलं, तुम्ही सांगितलं मगाशी खूप कल्पक फील्ड आहे, सतत कल्पना आर्किटेक्टच्या डोक्यात येत असतात. तर अशा तुम्हाला काय स्वतःच्या डोक्यातल्या कल्पना वाटतात की ज्या धुळ्याच्या विकासाच्या विजनसाठी फार महत्वाच्या, किंवा काय आयडिया आपण वापरू शकतो? पण धुळ्यामध्ये तर पहिल्यांदा चांगले रस्ते झाले पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. आणि याची लॅक्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर धुळ्यात भरपूर आहे. खूपच आम्हाला खूप वाटतं की धुळ्याची एमआयडीसी डेव्हलप व्हावी. तर ती इन्फ्रास्ट्रक्चरच्या अँगलनं काय आपण अजून करू शकतो असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणलात तसं. बघा, आता सध्या चालू आहे ड्रेनेज आणि रस्ते वगैरे काम बऱ्यापैकी चालू आहे. हे अजून डेव्हलप झाले पाहिजे. आणि चांगल्या प्रकारची कशी रस्ते आणि ड्रेनेज लाईन करता येतील, सिवरेज लाईन कशा करता येईल, तसं याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर शिरपूर आहे. अच्छा, बरं. शिरपूर मध्ये रस्ते, तुम्ही एक खड्डा दाखवायचा आणि 1000 रुपये इनाम घ्यायचा, असं शिरपूर मध्ये रस्ते. तर ड्रेनेज लाईन पण एकदम अद्यावत आहे. 24 तास पाणी कैक वर्षापासून तिथे येतं. आम्हाला 8-8 दिवस पाणी मिळायचं. आता थोडेसे 1 वर्ष 2 वर्षाले बरेच दिवस आले धुळ्याला, नाही तर पाणी पण नव्हतं. अक्कलपाडा झाल्यापासून धुळ्याचं जरा इन्फ्रास्ट्रक्चर जरा बरं आहे. एमआयडीसी धुळ्याची आता डेव्हलप झालेली आहे. आता रेल्वेचं काम चालू आहे असं ऐकताय, त्याच्या देखील सुरू झालेलं आहे. धुळ्याची डेव्हलपमेंट निश्चित पुढे होणार. पण पूर्वीच्या काळी जी काय झाली, आता त्याला पुढारी जबाबदार, पॉलिटिकल जबाबदार, अनेक लोक जबाबदार, सगळे धुळेवासी जबाबदार असं म्हटलं जाईल. आणि त्याच्यामुळे धुळे मागे राहिलं होतं. धुळे आणि जळगाव एका काळी बरोबरीला होतं. सुरेश दादा जे नावाचा एक व्यक्ती मला जळगावला, त्याने जळगाव कुठे घेऊन गेलं. त्यावेळेला आमच्याकडे काही कोणी दादा मिळाले नाही, पण आम्ही मागे राहिलो. अशा वेळेला शासनाकडनं आता काय अपेक्षा आहेत की ज्या आहेत, की या तरी बेसिक अपेक्षा आहेत की त्या पूर्ण करा, तर लवकरात लवकर आपण पुन्हा त्या स्पर्धेत उतरू, धुळे सुद्धा जळगावच्या स्पर्धेत येईल असं? बघा, इन्फ्रास्ट्रक्चर परत तिथे झालं, एमआयडीसी डेव्हलप झाली, इंडस्ट्रीज आल्या, तो लोक धुळ्यात मायग्रेट होतील, खेडेगावाचे लोक इथे येतील, आणि मायग्रेट झाले तरच ते इथे काय करू शकतील. जर इथे इंडस्ट्री त्याशिवाय आल्याच पाहिजे. आता नळाला ग्रोथ सेंटर त्यांनी सुरू केलेलं आहे, कदाचित तिथे बरेचसे प्रोजेक्ट आलेले आहेत आणि येत आहेत. गव्हर्नमेंटने तिथे मोठे मोठे प्रोजेक्ट केले पाहिजे. जसं आपण म्हणतो की कॉरिडॉर, मुंबई आग्रा कॉरिडॉर इथे येणार आहे, फक्त ऐकतो आम्ही, आलाच नाही अजून. तो औरंगाबादला डायव्हर्ट होऊन गेला असं ऐकू, माहित नाही. तसे प्रोजेक्ट आले पाहिजे. रेल्वे डेव्हलप झाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तेवढं डेव्हलप आजही नाही. ते झालं तर धुळ्याची डेव्हलपमेंट नक्कीच आहे. पाण्याचा सोर्स चांगला आता झालेला आहे, तर त्याचा वापर करून इंडस्ट्रीज, फॅक्टरीज मोठ्या मोठ्या झाल्या पाहिजे. तुम्ही आता सांगितलं हे फील्ड, मगाशी तुम्ही बोललात की फील्ड क्रिएटिव्ह आहे, आणि ऑफकोर्स वेगवेगळ्या फील्डमध्ये याचं काम आहे आर्किटेक्टचं. तुम्ही जसं हॉस्पिटल्स, हॉटेल्स आणि असे अनेक प्रोजेक्ट केलेले. तर मग पुढच्या 15-20 वर्षात आर्किटेक्ट ऍज अ फील्ड
चा स्कोप तुम्हाला काय वाटतो किंवा काय दिसतो येणाऱ्या भविष्यात? खूपच छान आहे. आम्ही पूर्वी काम करायचो, आम्हाला मिळायचे 200, 500, 1000 रुपयामध्ये फी मिळायची. बरोबर. आज ती फी डायरेक्ट हजारां लाखांमध्ये कन्वर्ट झाली आहे. याला महागाई वाढली, त्याला पहिलं कारण आहे. काय झालं, सुरुवातीला आर्किटेक्टची फी पर्सेंटेज ठरवणारा माणूस खूप हुशार असला पाहिजे असं मला वाटतं. आर्किटेक्ट हुशार असतातच, पण ज्याने ठरवली की पायंडा पेन पाडला पर्सेंटेज मध्ये. पूर्वी कसं व्हायचं, लमसम पिकायची पद्धत होती पर्सेंटेज मध्ये. मग महागाई ज्या प्रमाणाने वाढली, आमची फी आपोआप वाढत. पूर्वी आम्हाला ज्या गोष्टीचे 5000 रुपये मिळायचे त्या गोष्टी आता 5 लाख रुपये मिळतात. इतक्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली. तर त्याच्या येणाऱ्या जनरेशनसाठी हा पिरियड खूपच चांगला आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, आणि लगेच चांगला पैसा मिळू शकतो. आणि जर एवढ्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असतील, आणि अर्थात मुलं पण आता खूप मोठ्या संख्येनं आर्किटेक्ट आता निवडतायत, स्वतःहून येत आहेत पण, तर मग त्या मुलांना काय सल्ला द्याल? मेहनत करा, यश तुमच्या मागे पडेल. अच्छा. मुलांना फक्त पैसे पाहिजे, मेहनत पाहिजे, हा तुम्ही डोक्यातून काढून टाका. मेहनत करा, यश तुमच्या मागे पडेल, लक्ष्मी तर येणारच आहे. दुसरा, आता इतके शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का की जो करताना तुम्हाला स्वतःला समाधान वाटलं, आनंद मिळाला, अभिमान वाटतोय की चला माझ्या हातून हा प्रोजेक्ट घडला, एक वेगळं समाधान आहे मला? तसे तर अनेक हॉस्पिटल्स बिल्डिंग केल्या मी, त्याच्यात आहे. आता जस्ट रिसेंटली मी हे गोल्डन लिफ्ट पुरं केलंय हायवेला. अच्छा. रेसिडेन्सी तो एक प्रोजेक्ट. पण त्याच्यात काहीतरी वेगळे पण किंवा असं हॉटेल इंडस्ट्री मध्ये थोडं बऱ्यापैकी टिपिकल वर्क असतं, पण तरी देखील काम करताना बऱ्यापैकी चॅलेंजिंग आला. कारण की ते नुसतं हॉटेल म्हणजे नुसतं लॉजिंग नव्हतं, तर ते मॅरेज लॉन कम हॉटेल होतं. त्यामुळे जरा त्याच्यामुळे त्यात थोडंसं वेगळं पहिला करावं लागला. बरोबर. आणि ते आम्ही नवीन टेक्नॉलॉजी युज करून, जसे पीटी स्लॅब, फ्लोटिंग कॉलम्स वगैरे युज करून केलंय. व्हेरी गुड. आणि एक दुसरा प्रोजेक्ट असतो की जो प्रोजेक्ट करताना अडचणी आल्या, काहीतरी प्रॉब्लेम्स आले, काहीतरी आव्हान आलं, मग तुम्ही वेलपाटक सरांचं उदाहरण दिलं तसं कुणाचा तरी सल्ला घेतला आणि मग पुढे गेलात तुम्ही त्या कामात, अडकायला झालं एका ठिकाणी, पॉज आला, असं काही एखादा प्रसंग, घटना, प्रोजेक्ट काही आठवतोय का? हो, बघा, आता स्टेडियमचे कामं करताना आम्ही धुळे म्हणजे आजूबाजूच्या गावात शिरपूर, साक्री, नवापूर इथले तर केले. ह्याबरोबर आम्ही विभागीय क्रीडा संकुल औरंगाबादला केलं. अच्छा. जालन्याचं क्रीडा संकुल केलं. नांदेडला कमीत कमी 8 स्टेडियम आम्ही केले नांदेडला. त्याच्यानंतर आम्ही स्टेडियम बांधलं बिदरला. अच्छा. कर्नाटकात जाऊन बिदरला स्टेडियम केलं, म्हैसूरला केलं. स्टेडियम एक्सपर्टीज झाली तुमची एकदम. एक काळ असा होता की आम्ही फक्त स्टेडियमचीच कामं करत होतो. म्हणजे स्टेडियम तुमचं होमपिच होतं असं म्हणायला हरकत नाही त्या काळामध्ये. मग म्हैसूरचं स्टेडियम आमचं एकच स्टेडियम पुरवू शकलं, बाकी नाही झाले. बिदरचं पुरे झाले, बिदरचे स्विमिंग पूल पूर्ण झाले. नांदेडचे 7 ते 8 प्रोजेक्ट ते पुरे झाले. खुद्द मुख्यमंत्री चव्हाण साहेब असताना त्यांच्या कॉलेजचं त्यांचं प्रायव्हेट आहे होम थिएटर, ऑडिटोरियम, ते पुरे केलं आम्ही, तिथे पुरे केले. आजूबाजूचे त्यांचे पुरे केले. औरंगाबाद, जालनाचं स्टेडियम मात्र आमचं होऊ नाही शकला. एक जळगावचं स्टेडियम देखील आम्ही केलं होतं. याच्यात कसं, स्टेडियम करताना आमच्या कॉम्पिटिशन व्हायचं आर्किटेक्ट लोकांच्या. तर धुळ्याची कॉम्पिटिशन झालं, त्यात आम्ही फर्स्ट सर्व आम्हाला दिलं. औरंगाबादची कॉम्पिटिशन झाली, आणि कॉम्पिटिशन म्हणजे ऍक्च्युअली प्रेझेंटेशन द्यावं लागायचं तिथे, तर तिथे व्हायला. जळगावचं करताना जळगावचे एक आर्किटेक्ट आमचेच मित्र होते, त्यांना ते ऑलरेडी दादांनी शब्द दिलेला होता, त्यांना द्यायचं होतं, म्हणून ते काम आम्हाला मिळू शकलं नाही. बरोबर. आणि ते आमचे मित्र त्यांनीच केलं, ते आमचेच कलिग आहेत. बरोबर. आणि त्यांनी तेही छान, ते उत्कृष्ट आर्किटेक्ट. पण मित्रांमध्ये स्पर्धा झाली तर नवीन काहीतरी करण्याचा पण स्कोप येतो, तो काही होऊ शकला नाही. बरोबर. आणि त्यामुळे तो आमचा तेवढा सुटला. पण त्याच्यानंतर कसं झालं की गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये रिस्क फॅक्टर खूप होते, वाढले नंतर. आणि असं आलं की काम घेतलं आणि याच्यावर पर्सेंटेजवर काम करायचं, किंवा अशी पद्धत आमच्याकडे नाहीच. कॉन्ट्रॅक्टरकडनं अंडर टेबल काही घ्यायची ही पद्धत नाही. त्याच्यामुळे हे काम खूप काही परवडत नव्हती आम्हाला, फक्त आर्किटेक्ट फी वरती. आणि त्यासाठी फी साठी इतका तगादा लावायचा, गव्हर्नमेंट कडनं पैसे काढणे फार कठीण काम होतं. कशी बशी आमची फी निघायची, पण त्याच्यामुळे गेले 2-4 वर्षाला आम्ही जास्त स्टेडियमची कामं करत नाही, कारण लॉस मध्ये कामं नंतर करावं लागलं, कारण फी मिळायची नाही आणि कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्ही पैसे घेत नाही. बरोबर. तत्व म्हणून हे सगळं तत्व आम्हाला बेलपाटक सरांनी शिकवलंय. खरं, अगदी बरोबर. असं नाही की आम्ही आमच्या
याचा 100% क्रेडिट आम्ही त्यांना त्यांना देतो. होय, ते एकदम त्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट राहिले आणि तसंच त्यांनी ते काम केलं, असं शिकवलं. आणि आजही आम्ही धुळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं करप्शन न करता काम क्या बात करतो आहे. आजही. वा वा वा. दुसरं असं आहे, कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्वाचे घटक असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स त्यातले चेक करता किंवा काय क्वालिटी सांगाल, काय गुणवैशिष्ट्य सांगाल की असं असेल तर हे स्टील घेतलं पाहिजे? जनरली स्टील जे असतं ते आपण TMTच वापरतो. बरोबर. आता तर पूर्वी आम्ही असताना ते राऊंड बार यायचे, साधे बार यायचे. जसं TMT थर्मो मेकॅनाइज्ड ट्रीटेड त्याचा लॉंग फॉर्म, हा स्टील जनरली वापरला जातो. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली तेव्हा फक्त ते कळलं की टाटाने काढली होती. मग आता तर जालन्यातल्या सगळ्याच कंपन्या बऱ्यापैकी करायला लागल्या. त्या आम्ही बार चेक करताना त्याची साईज आणि महत्वाचं नरम आहे का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं. बाकी प्रत्येक साईड होतं की आमच्या लॅब नसते, त्याच्यामुळे ते चेक नाही करतायत. परंतु इतका आता डोळ्याने आणि अनुभवाने असं होऊन गेले की आमचा मिस्त्री सांगतो, साहेब स्टील खराब आहे, कडक आहे. तो बेंड करताच बार तुटला की तो सांगून देतो हे स्टील खराब आहे. बरोबर. बेंड करता तो बार इझिली सरळ वाकवला गेला, कारण हे सगळं त्याच्या कार्बन कंटेंट्स वरती असतं, त्याच्या केमिकल कॉम्बिनेशन मध्ये. तर जर नरम असेल तर त्याला इलॉंगेशन चांगलं आहे, फ्लेक्सिबिलिटी चांगली आहे, बिल्डिंग चांगली राहते. कारण स्टील हा त्याला टेन्शन पार्ट घेतो, कॉन्क्रीट कॉम्प्रेशन पार्ट घेतो. पण टेन्शनचं काम करायसाठी त्याने त्याचे इलॉंगेशन झालं पाहिजे. आणि हे वाकवल्यावरती जर तो नरम असेल तर चांगला असतो. आणि ह्या ज्याही काही सगळ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या आजकाल चांगल्याच क्वालिटीचं स्टील करतात, कारण बाजारात कॉम्पिटिशन चांगली आहे. कारण एवढा करोडोची इन्व्हेस्टमेंट करून इन्फिरियर क्वालिटीचं स्टील कोणीही मॅन्युफॅक्चर करणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचं स्टील चांगलंच आहे. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय काय, कसा होता अनुभव? नाही, बराच चांगलंच आहे. बस जालनामध्ये सगळे काही प्लांट्स आहेत यांचं अगदी चांगलं आहे. सगळे बिलेट्स आणि सगळं चांगलं वापरतात. त्याच्यामुळे जी काही प्रोसिजर आहे सगळी ती एकदम व्यवस्थित आणि नरम स्टील येतं, चांगलं येतं. क्या बात आहे. तो हे होते आर्किटेक्ट अविनाश भावसार सर. आणि त्यांचं आडनाव भावसार असलं तरी मला असं वाटतं की ते आर्किटेक्ट फॅमिली, असं आर्किटेक्टच त्यांचं सरनेम असावं, कारण मगाशी त्यांनी सांगितलं 40 आर्किटेक्ट त्यांच्या फॅमिलीतच आहेत. पण इतका सुंदर 40 वर्षांचा प्रवास त्यांनी उलगडला, इतके अनुभव सांगितले. आणि सर खरंच तुमचे मनापासून आभार की तुम्ही बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. आणि आता काही शेकडो प्रोजेक्ट केलेत असं मी म्हणेन, पण अजूनही शेकडो प्रोजेक्ट करण्यासाठी माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. ओके, थँक्यू. आता तसं मी रिटायरच्या आहे, माझं 62 वय झालेलं आहे. आता सेकंड जनरेशन ऑलरेडी आलेली आहे. मुलगा माझा तो MRC तो सगळं जवळपास पाहतो. आता आम्ही पण घरी रिकामा बसायचं म्हणून काम केलं पाहिजे. नाही, तुमची कन्सल्टन्सी मुलाला चालू ठेवा असं म्हणेन मी, आणि त्याच्या रूपानं पुढे नवीन क्रिएशन. भावाचा मुलगा, मी, माझा मुलगा आणि माझे तर जवळजवळ 10-12 भाचे हे सगळे आर्किटेक्ट आहेत. सगळे मुंबईचे, पण ते वेल सेटल्ड आहे. कोणी इंटिरियर मध्ये, कोणी याच्यात, सगळे. नक्की. थँक्यू व्हेरी मच.